नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले यूट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, आलेत का सर्व? चला, आले आपले 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. बघा, शेवटपर्यंत बघायचे. आज सुद्धा मिक्स प्रश्न आणलेत, खतरनाक काही जबरदस्त आहेत. शेवटपर्यंत बघायच्यात, नक्कीच मजा येईल. चला, तुम्ही लिंक शेअर करा. तोपर्यंत बघा, टिक्कर मराठीचा पहिल्याच वर्षी पहिल्याच धडाक्यात 260 प्लस रिझल्ट आहे. पहिल्याच धडाक्यात 260 प्लस रिझल्ट आहे. कळलं? आणि बघा, आपलं 100 डेज चॅलेंज चालू आहे आणि 100 डेज चॅलेंज मध्ये आपल्याला काय करायचंय? 5 लाख सबस्क्रायबर करायचे आहेत. 5 लाख. दररोज लिंक शेअर केली, लाईक केलं का नक्कीच आपले 5 लाख सबस्क्रायबर होणार आहेत. कळले? केले लिंक शेअर, लाईक केले, जायचंय पुढं. चला, पहिला प्रश्न बघा. एक भिंत बांधण्याचे काम पूर्ण करण्यासाठी काही मजुरांना 20 दिवस लागतात. 15 दिवसात त्यांच्याकडून कामाचा किती भाग पूर्ण होईल? ऑप्शन बघा, 2/3, 3/4, 3/5 आणि 1/4. किती लिहायचं उत्तर? फास्ट मध्ये कमेंट करायचे. बघूया किती जणांना येतंय. नाही आलं तर शेवटी मी आहेच. किती आले? ऑप्शन नंबर 2. बघा, एक भिंत आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी 20 मजुरांना, काही मजुरांना, किती मजूर आहेत माहिती? काही मजुरांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 20 दिवस. त्यापैकी किती काम पूर्ण झालेले आहे? 15 दिवसाचं काम पूर्ण झालेलं आहे. तर किती भाग पूर्ण होईल? किती भाग पूर्ण होईल? 20 पैकी 15 दिवसाचं काम झालेलं आहे. तर आपल्याला विचारले किती भाग पूर्ण होईल. आता काय करायचं? याला संक्षिप्त रूप द्यायचं, समान संख्येने भाग द्यायचा. 5 ने भाग दिला, 5 चोक 20, 5 त्रिक 15, म्हणजे 4 पैकी 3 काम पूर्ण झालेलं आहे. 3/4. ऑप्शन नंबर 2. जर इथं विचारलं असतं तुम्हाला किती काम शिल्लक आहे, तर किती काम आलं असतं? 1/4. 4 पैकी 3 काम पूर्ण झालेलं आहे. शिल्लक काम विचारलं असतं तर 4 पैकी 1 काम शिल्लक राहिलंय. समजलंय? पुढचा प्रश्न. एक वही आणि एक पुस्तक यांच्या किमतीचे गुणोत्तर 1:4 आहे. वही आणि पुस्तक यांची किंमत 60 रुपये आहे, तर वहीची किंमत किती रुपये आहे? बघा, वही आणि पुस्तक यांचं गुणोत्तर दिले आणि त्यांची एकूण किंमत दिली. बघा, इथं वही गुणोत्तर आहे 1, पुस्तक गुणोत्तर आहे 4. यांची एकूण किंमत किती आहे? 60. एकूण भाग बरोबर 60. काय करा? बेरीज. 4 आणि 1 5. 5 ने भाग दिला 60 ला, किती आले? 12. एक भाग बरोबर 12. वहीचे भाग किती आहेत? 1. मग वहीची किंमत किती येणार? 12. जर इथं पुस्तकाची किंमत विचारली असती तर पुस्तकाचे भाग 4, 12 चोक 48 आला. 48 आणि 12 झाले का 60 रुपये? म्हणजे एका वहीची किंमत किती? 12 रुपये. समजलंय? पुढचा प्रश्न बघा. 2 संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे. जर प्रत्येक संख्येत 7 मिळवले तर गुणोत्तर 11/16 होते, तर त्या संख्या कोणत्या? ऑप्शन बघा, 75, 125, 45, 75, 60, 100 आणि यापैकी नाही. किती येईल याचं उत्तर? ऑप्शन नंबर सांगायचा आहे, कमेंट करून उत्तर सांगायचं आहे किती येईल. बघा, हे 2 पद्धतीने सोडू शकतो, एकतर एक्स म्हणून किंवा आपल्या ट्रिकने. दोन्ही पद्धतीने सांगतो. किती आले? ठीक आहे, बघा लक्ष द्या. एक्स म्हणून 2 संख्यांचे गुणोत्तर. आता ती संख्या आपल्याला माहिती का? नाही. ती संख्या आपण एक्स मानू. आता गुणोत्तर दिले 3:5, म्हणजे पहिली संख्या असणार 3x, दुसरी संख्या 5x. त्यांनी काय सांगितले? प्रत्येक संख्येत 7 मिळवल्यावर, याच्यात 7 मिळवले, याच्यातही 7 मिळवले, तेव्हा गुणोत्तर काय होते? 11/16, म्हणजेच 11/16. आता ह्या 16 ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचंय, ह्या 11 ने ह्या पूर्ण कंसाला गुणायचंय. मध्ये बरोबर चिन्ह असेल तर काय होतं? तिरकस गुणाकार.
कळलं? आता गुणा 16 गुणिले 3 16 त्रिक 48 x अधिक 16 साती 112 बरोबर 11 गुणिले 5x 11 पाची 55x अधिक 11 साती 77. x ला x जवळण्या संख्यांना संख्या जवळण्या म्हणजेच बघा 48 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर होणार मायनस 77 इकडे प्लस आहे इकडे आल्यावर होणार मायनस म्हणजेच 112 वजा 77 बरोबर 55x वजा 48x. करा आता वजाबाकी 112 मधून 77 गेले किती उरले 35 बरोबर 55 मधून 48 गेले किती उरले 7x. आता 7 ने 35 ला भाग दिला x बरोबर किती आले 7 ने भाग दिल्यानंतर 7 5 35 x बरोबर किती आले 5. मग त्या संख्या कोणत्या कोणत्या येणार 3x आणि 5x म्हणजे 3 गुणिले 5 15 आणि 5 गुणिले 5 किती येणार 25. त्या संख्या कोणत्या येणार 15 आणि 25 पर्याय यापैकी नाही. आता बघा पाहिजे तर करून बघा ती संख्या जर लहान एक संख्या 15 घेतली दुसरी संख्या 25 घेतली त्यांनी काय सांगितलं प्रत्येक संख्येत 7 मिळवलं ह्याच्यात जर 7 मिळवलं किती झाली 22 ह्याच्यातही 7 मिळवलं किती झाले 32. आता 22 आणि 32 कोणत्या संख्येने भाग जाईल 2 ने 2 ने भाग दिला बेकबे 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 बे 8 बेसक 12 आले का गुणोत्तर 11 16 जे इथं दिलं होतं. मग संख्या कोणत्या येणार 15 आणि 25. समजलंय अरे कळलंय का हे झाले x म्हणून. दुसरी सुद्धा पद्धत सांगतो तुम्हाला पण कधी ज्या वेळेस प्रत्येक संख्येत आणि समानच संख्या मिळवली असेल ज्या वेळेस प्रत्येक संख्येत आणि समान संख्या मिळवली असेल तर आपली ट्रिक बसणार जसं वयवारीमध्ये करतो आपण त्याचप्रमाणे. पहिलं गुणोत्तर काय 3/5 हे समजायचं आजचं वय हे काय समजायचं आजचं वय. पुढे काय सांगितलं प्रत्येक संख्येत 7 मिळवल्यानंतर हे समजायचंय 7 वर्षानंतरचं वय. 7 वर्षानंतर किती झाले 11 16. आपल्याला कोणती एक संख्या काढली दुसरी काढता येईल. समजा पहिली ही समजा लहान संख्या समजायचे आणि ही मोठी. मग लहान संख्या आपल्याला लहान संख्या काढायचं असेल लहान संख्येचं आजचं गुणोत्तर घेतो गुणिले त्याच्या समोरील गुणोत्तरातील फरक घेतो 16 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे 5चा छेदस्थानी त्यांच्या तिरकास गुणाकारातील फरक 16 त्रिक 48 11 पाची 55 यांच्या दोघातला फरक 7 गुणिले इकडे जेवढे ही वर्ष दिसतात ते घ्यायचे किती आहेत 7 7 ला 7 गेले 3 पाची 15 लहान संख्या आली 15 मोठी संख्या काय येणार किती पाचे 15 आहे 3 पाचे कळलं 3 पाचे 15 मग 5 5 काय येणार 25 ही येणार मोठी संख्या. कळलं का एकदम शॉर्टकट मध्ये 2 स्टेप मध्ये उत्तर. आपलं जसं वयवारी टॉपिक आहे ना त्याचप्रमाणे पण कधी जर दोन्ही संख्येत समान अंक मिळवला असेल किंवा समान अंक वजा केला असेल तर ह्या टाइपने सुद्धा उत्तर निघते. कळलं. आता हा प्रकार जर हा टाइप माहित नसेल तर आपला वयवारीचा व्हिडिओ आहे माझा एकदा बघून घ्या नक्कीच फायदा होईल नक्कीच समजेल तुम्हाला. कळले का समजलंय. वयवारी प्रमाणे हा सोडू शकतो कधी ज्या वेळेस प्रत्येक संख्येत ज्या दोन्ही संख्येत एकतर समान अंक मिळवला पाहिजे किंवा समान अंक वजा केला पाहिजे मग आपल्याला ह्या प्रकारे उत्तर काढता येईल. समजले आवडले खतरनाक वाटले सगळ्यांना आवडला असेल तर लाईक करायचंय. कळले. पुढचा प्रश्न बघा x वर्ग अधिक 51 बरोबर 132 तर x बरोबर किती. ऑप्शन बघा 10 11 12 आणि यापैकी नाही. किती येईल याचं उत्तर कमेंट करून सांगायचंय. ऑप्शन नंबर सांगा किती आले. ऑप्शन नंबर 4 किती आले उत्तर 9. व्हेरी गुड. बघा x वर्ग अधिक 51 बरोबर 132 अधिक 51 आहे तिकडे गेल्यावर काय होणार वजा होणार. x वर्ग बरोबर 132 वजा 51 x वर्ग बरोबर यांची वजाबाकी करा
2तून 1 गेला 1, 13तून 5 गेले 8, किती आले 81. एक्स वर्ग बरोबर 81, मग एक्स बरोबर किती येणार, ह्याचं वर्गमूळ 9. ऑप्शन यापैकी नाही. उत्तर किती येते 9. कळलं? अरे समजलं का? एकतर प्रश्नामध्ये गुगली देतील किंवा ऑप्शन मध्ये, आणि भरपूर जण इथं चुकतात. समजलंय? पुढचा प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी आपला शिपाई असो, चालक असो, कारागृह, SRPF, बॅट्समन, सगळ्यांसाठी टिक्कर मराठीचा ठोकळा आलेला आहे. यामध्ये 10,000 प्लस टॉपिक नुसार प्रश्न उत्तर आहे, आणि ह्या 10,000 मध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान सर्व काही टॉपिक याच्यामध्ये आहे. फक्त प्रश्न उत्तर आहे. रिव्हिजन साठी एकदम खतरनाक जबरदस्त आहे. त्याला पाहिजे असेल घेऊ शकता. बघा, ती तुम्हाला PDF भेटेल. PDF मोबाईल मध्ये कुठेही गेलं तर तुम्ही PDF ओपन करून वाचू शकता. कळलं? एवढा मोठा ठोकळा कुठेही घेऊन जायची गरज नाही. तुमच्या एवढा मोठा ठोकळा मोबाईल मध्ये कुठेही ओपन करू शकता, वाचू शकता. कळलंय? नक्कीच फायदा होईल. त्याला पाहिजे असेल घेऊ शकता. बघा, त्यासाठी आपल्या टिक्कर मराठी ऍप वर ई-बुक मध्ये तुम्हाला हा ठोकळा भेटून जाईल. जर काही अडचण आलीच तर आपला ऑफिस नंबर आहे, त्या नंबरला कॉल करा. 8233007373. हा आपला ऑफिस नंबर आहे, या नंबरला कॉल करा. कळलं? याची सध्या आता किंमत 49 रुपये आहे. थोड्याच दिवसात याची किंमत वाढून जाईल. कळलं? 50 रुपये आपले कुठं खर्च होत नाही. कुठेही खर्च, साधा नाश्ता करायला गेला तर 100च्या खाली कुठं खर्च होत नाही, जास्तच येतो. कळलंय? पुढचा प्रश्न, 2,000 रकमेवर 5% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? चक्रवाढ व्याज म्हटलं का भरपूर जण घाबरतात. कसं सोडवायचं? एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, दोन्ही पद्धतीने सांगतो. बघा, 2,000 रुपयाचे 5% दराने पहिल्या वर्षाचं व्याज किती येणार? 20 कट 100 रुपये. सिंपल पद्धतीने. आता चक्रवाढ व्याज म्हणजे काय? व्याजावरती व्याज. आता परत हे 100 ह्याच्यामध्ये प्लस होणार, किती झाले 2100. त्याचे परत 5% काढले, किती आले 21 5 105. आपल्याला फक्त चक्रवाढ व्याज विचारलंय. 100 आणि 105 किती झाले 205 रुपये. ऑप्शन नंबर 1. समजले? झाली ही एक पद्धत. दुसरी पद्धत, पहिल्या वर्षी जे व्याज आहे ते चक्रवाढ असो, सरळ व्याज असो, सेम राहतं. दुसऱ्या वर्षी काय होतं? हे व्याज तर राहणारच. पहिल्या वर्षीचं व्याज 100, दुसऱ्या वर्षीचं व्याज हे 100 तर राहणारच, परंतु या व्याजावरती व्याज वाढेल. हे व्याजावरती व्याज किती वाढणार? 100चे 5% काढले, किती आले 100चे 100 गेले, राहिले किती 5. मग 100 आणि 100 200 आणि 5 किती झाले 205. समजलं? दोन्ही पद्धतीने काढू शकता. अरे कळलं का? एकतर सिंपल पद्धत, पहिल्या वर्षाचं काढायचं प्लस करायचं, दुसऱ्या वर्षाचं काढायचं, तिसऱ्या वर्षाचं काढायचं असेल तर परत प्लस करायचं, ह्याच्यामध्ये ह्या रकमेमध्ये प्लस करायचंय आणि नंतर काढायचं. किंवा या पद्धतीने काढू शकता. कळलं? पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी ते राहणारच, परंतु त्या व्याजावरती व्याज वाढणार. कळलं? आपल्याला स्टेपला मार्क नाहीत, फक्त योग्य उत्तराला मार्क आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं. मग तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवताय गणित त्याला महत्व नाही, फक्त किती वेळात सोडवताय, किती कमी वेळात सोडवताय ह्याला महत्व आहे. कळलं? चला पुढचा प्रश्न बघूया. 16 गुणिले 5 भागिले 10 अधिक 4 वजा 3 बरोबर किती? बघा, पदावली या टॉपिक मधला प्रश्न आहे. तर पदावलीमध्ये बॉडमास पद्धत आपण काय करतो? सगळ्यात पहिलं ब्रॅकेट सोडवतो, नंतर भागाकार, गुणाकार, मग बेरीज वजाबाकी. त्याचप्रमाणे करायचंय. काय बघा, 16 गुणिले 5 भागिले 10 लिहून टाका, अधिक 4 वजा 3. भाग द्या. आता सगळ्यात पहिला भागाकार करणार. 5 एके 5, 5 दुने 10, बे एक बे, बे आठी 16. जर गुणिले चिन्ह मध्ये असेल ना, गुणिले चिन्ह, तर खालीवर किंवा तिरकस भाग देऊ शकता. कळलं? फक्त गुणिले चिन्ह असेल मध्ये तरच. प्लस असेल, मायनस असेल, भागिले असेल तर देऊ शकत नाही. कळलं?
आता पुढे काय राहिलं बघा, 8 गुणिले 1 8 प्लस 4 वजा 3, 8 आणि 4 12 वजा 3 किती आले 9. ऑप्शन नंबर 1. समजलंय? आलंय सगळ्यांचं? व्हेरी गुड, सगळ्यांचं बरोबर. पुढचा प्रश्न बघा, एक भांड 3/7 पट भरण्यासाठी 1 मिनिट लागतो, तर ते भांडे पूर्ण भरण्यासाठी किती मिनिटे लागतील? ऑप्शन बघा, 4/3, 3/4, 7/3 आणि 2/3. किती लिहायचं उत्तर? बघा, चलन प्रमाणे जर विचार केला ना, काही सेकंदात उत्तर येईल. चलन टॉपिक ज्यांनी पण चलनवरचा माझा व्हिडिओ बघितला नसेल, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होईल. चला, किती उत्तर येईल याचं बघा, लक्ष द्या. 3/7. तर 7 म्हणजे काय? एकूण भाग आहे, एकूण भाग. आणि जो वरचा आहे तो भरलेला भाग आहे, भरलेला भाग. मग बघा, एका मिनिटात किती भाग भरतोय? 3 भाग. इथं लिहितो मिनिट, इथं लिहितो भाग. बघा, एका मिनिटात किती भाग भरतोय? 3 भाग. तर एकूण किती भाग भरायचे? 7 भाग भरण्यासाठी किती मिनिटं लागतील? काय होणार इथं? तिरकस गुणाकार. 7 गुणिले 1/3. काय आलं उत्तर? 7 एके 7/3. कारण कुठेच भाग जात नाही, म्हणजेच काय होणार उत्तर आहे? 7/3. ऑप्शन नंबर 3. समजलं का? एकदम सोप्या पद्धतीने. जो छेदस्थानी भाग आहे तो असतो एकूण भाग, जो अंशस्थानी आहे तो भरलेला भाग असतो. कळलं? 7 पैकी 3 भाग भरण्यासाठी 1 मिनिट लागतो, तर पूर्ण भांड भरण्यासाठी किती मिनिटं लागतील? तर 7/3 मिनिटं लागतील. ऑप्शन मध्ये जसं दिले आपण त्या पद्धतीने सोडवायचं. जर ऑप्शन मध्ये पॉइंट मध्ये असतं तर आपण 7 ला 3 ने भाग दिला असता, पॉइंट मध्ये उत्तर काढलं असतं. ऑप्शन मध्ये अपूर्णांकात आहे, आपल्याला उत्तर हे अपूर्णांकातच काढायचं. कळलंय का? बघा, अशा प्रकारचे गणित आले काय घाबरायचं नाही. प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय हे समजायचं, आणि त्यासाठी टिक्कर मराठी आपल्या चॅनलवर यायचंय. सगळं काही समजून जाईल. कळलं? कारण एक एक मार्क महत्वाचा आहे. बघा, अभ्यास तर सर्वच करतात, पण रिव्हिजन कोण करतं आणि कोण इतरांपेक्षा एकदम कमी वेळेत करतं, नंबर त्याचाच लागतो, मेरिट मध्ये तोच येतो. कळलं? इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आणि इतरांपेक्षा अतिशय कमी वेळात जो करतो त्याचंच नाव मेरिट मध्ये येतं. समजलंय? पुढे बघा, पटेल व जैन आणि गुज्जर या तिघांनी भागीदारी सुरू केलेल्या एका धंद्यात पटेलने 35,000 रुपये, जैनने 42,000 आणि गुज्जरने 28,000 भांडवल गुंतवले. वर्षा अखेर झालेल्या नफ्यापैकी जैनला 30,000 रुपये मिळाले असतील, तर गुज्जरला किती मिळाले असतील? बघा, भागीदारी या टॉपिक मधला प्रश्न आहे. बघा, भागीदारीमध्ये एकतर 3 प्रकारांमध्ये भागीदारी होते. एकतर समान भांडवल, दुसरं समान मुदत, वेगवेगळं भांडवल, वेगवेगळे मुदत. तर इथं मुदत कोणाचीच दिलेली नाहीये, म्हणजे समान मुदतीवर आहेत, म्हणजे जे पण त्याला नफा भेटणार आहे तो त्यांच्या भांडवलाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात भेटेल. आता भांडवलाचं गुणोत्तर काढायचंय. बघा, पटेलचं भांडवल किती आहे? 35,000. जैनचं भांडवल किती आहे? 42,000. आणि गुज्जरचं भांडवल किती आहे? 28,000. त्यांचं गुणोत्तर काढलं, तिघांचे 3-3 शून्य गेले. आता बघा, 35, 42, 28 कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत? एका संख्येच्या पाड्यात. त्या सर्व संख्यांना समान संख्येने भाग गेला पाहिजे. म्हणजे कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत? 7च्या. मग 7 ने भाग द्या. 7-5 35, 7 42, 7 28. आता त्यांचं गुणोत्तर काय? 5, 6, 4 या प्रमाणात त्यांना नफा भेटला असेल. आता दिलेलं कोणाचं आहे? जैनला भेटले 30,000. आता जैनचा गुणोत्तर काय? 6 बरोबर 30,000 असेल तर विचारलंय कोणाचं? गुज्जरचं गुणोत्तर किती? 4. मग 4 बरोबर किती? तिरकस गुणाकार
30,000 गुणिले 4 भागिले 6, 6 पंचे 30, 1 2 3 0, 5,000 गुणिले 4, 5 चोक 20, म्हणजेच ह्याला किती रुपये भेटले असणार गुज्जरला? 20,000 रुपये. किती भेटले असणार? 20,000. समजलंय का? कळलं? सगळ्यात पहिलं त्यांचं गुणोत्तर काढायचं. मग ज्याचं नफ्याची अमाऊंट दिली त्याचं गुणोत्तर बरोबर त्याचा तेवढा नफा, मग विचारलेल्याचं गुणोत्तर बरोबर किती, उत्तर येऊन जाईल. कळलंय? समजलं सगळ्यांना? बघा पुढे टार्गेट बॅच क्रमांक 10. या टार्गेट बॅच मध्ये एकतर तुम्ही लाईव्ह बॅच घेऊ शकता ज्याची किंमत 999 रुपये आहे, 4 तास लाईव्ह लेक्चर, आणि तेच रेकॉर्डेड मध्ये 1 वर्षभर बघू शकता. बस एवढंच भेटते. ही बॅच कॉम्बो बॅच खतरनाक आहे. 2500 मध्ये एवढे सर्व फीचर कुठेच भेटणार नाही. दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, स्पेशल तुम्हाला PYQ भेटणार, दररोज टॉपिक नुसार MCQ, दररोज टॉपिक नुसार PDF, 10 ई बुक भेटणार. तुम्हाला बाहेरून पुस्तक कोणतंच घ्यायची गरज नाही. चालू घडामोडीचे पुस्तक भेटणार, 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं. त्याच नंतर 100 प्रश्नपत्रिका संच भेटणार, डाऊट सेशन होणार, आणि त्याचबरोबर कोर्स संपल्यानंतरही तुम्हाला 10 मॉक टेस्ट द्यायला भेटतील. कळलं? आता 10 ई बुक मध्ये काय काय आहेत? प्रत्येक विषयाचे 2-2 बुक आहेत. प्रत्येक विषयाचे मराठीचे 2, गणिताचे 2, बुद्धिमत्ता 2, सामान्य ज्ञान 2, सामान्य विज्ञान 2, प्रत्येक गणिताचे 2-2 बुक. सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह हा टॉपिक क्लिअर झाला. त्याच टॉपिक वरती इथं भरपूर सारे प्रश्न आहेत. कळलं? आणि त्याचबरोबर तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सामासिक, मासिक, महिन्याचं, त्रैमासिक, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, हे सर्व काही तुम्हाला या बॅच मध्येच फ्री मध्ये भेटून जाईल. यासाठी वेगळे काही पैसे द्यायची गरज नाही. याचे सर्वांचे PDF तुम्हाला भेटून जाते. कळलं? ज्याला पाहिजे असेल घेऊन टाका, नक्कीच फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न, एका संख्येला 12 ने भागल्यास बाकी 7 उरते आणि 15 ने भागल्यास बाकी 10 उरते, तर ती संख्या कोणती? बघा लसावी मसावी टॉपिक मधला हा प्रश्न आहे. आता तुम्हाला ती संख्या काढायची असेल म्हणजे लहानात लहान अशी संख्या काढायला लागेल ज्याला 12 ने भागल्यास 7 उरते बाकी आणि 15 ने भागल्यास 10 बाकी उरते. कळलं? तर असा काढताना बघा मेन बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. जर काय करायचं अशा वेळेस ज्या पण संख्या दिलेल्या असेल त्या संख्यांची काढायला असावी. कोणत्या संख्येत? 12 आणि 15. मग 12 आणि 15 ची लसावी किती येणार? 15 ही मोठी संख्या, त्याचा पाडा बोलायचा. 15 दुणे 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 12 पंचे 60, लसावी किती आला? 60. आता काय करायचं म्हणजे 60 ला 12 आणि 15 ने भाग दिला, 12 किंवा 15 ने, बाकी काय उरते का? काहीच नाही. बाकी किती उरायला पाहिजे? 12 ने भागलं तर 7, 15 ने भागलं तर 10. मग काय करायला लागेल अशा वेळेस? 7 प्लस करायचे की 10? तसं नाही. ज्या वेळेस बाकी समान उरत असेल, बाकी समान उरते का? नाही. तिकडे 7 उरते, तिकडे 10 उरते. जर बाकी समान असते ना तर आपण बाकी काय केली असते? प्लस केली असते. इथं बाकी समान नाही पण फरक समान आहे. कोणता फरक? बघा ही संख्या आणि यांच्या बाकीतला फरक किती आहे? 7 आणि 5 12, 5 आहे फरक. आता इथं सुद्धा बघितलं तुम्ही 15 आणि 10 यांच्यामध्ये सुद्धा फरक कितीचा आहे? 5 चा फरक आहे. बाकी समान असेल तर प्लस करायची, फरक समान आहे दोन्हीकडे तर फरक काय करायचा? वजा करायचा. आलं उत्तर. आता 55 या संख्येला जर 12 ने भाग दिला तर 7 बाकी उरते. बघा 12 चौक 48, 7 बाकी उरले. आता जर तुम्ही 15 ने भाग दिला तर 10 बाकी उरते. बघा 15 त्रिक 45, 10 बाकी उरले. 55 वजा 45 किती आले? 10. आणि 55 वजा 48 किती आले? 7. म्हणजे 12 ने भागलं तर 7 बाकी उरणार, 15 ने भागलं तर 10 बाकी उरणार. मग ती संख्या कोणती असणार? तर 55 असणार. ऑप्शन नंबर 4. समजलंय? मग अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला किती संख्या चेंज झाल्या, फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय? बाकी आणि फरक. आता इथंच लिहिलेलं असतं बाकी. जर दोन्ही ठिकाणी किंवा अजून किती संख्या असतील, 3 संख्या असतील, तिन्ही ठिकाणी जर समान बाकी असेल, लसावी काढायची, बाकी प्लस करायची.
बाकी समान नसेल मग सगळ्यांमधला फरक समान असेल, मग तो फरक जो असेल तो काय करायचा, लसावीतूनच वजा करायचा. सगळ्यात आधी तुम्हाला लसावी काढावीच लागणार. कळलं? लसावी कासाठी काढायची, कारण दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्येने तर भाग गेला पाहिजे ना, अशी पहिली संख्या सोडायलाच लागेल. आणि ती शोधायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला लसावी काढायला लागेल. लसावी काढला तर त्या लसावीला दिलेल्या सर्व संख्येने भाग दिला तर बाकी शून्य उरते, बरोबर की नाही? बाकी काय उरणार, शून्य. तर तुम्हाला ती संख्या काढायची असेल, बाकी समान असेल तर बाकी प्लस करायची, फरक समान असेल तर फरक वजा करायचा लसावी मधून. कन्सेप्ट क्लिअर? अरे क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. आज मुलाचे वय बापाच्या वयाच्या 1/7 असून दोघांच्या वयांची बेरीज 48 वर्ष आहे, तर आणखीन किती वर्षांनी बापाच्या वयाच्या 1/3 होईल? ऑप्शन बघा 6, 7, 8 आणि 5, 8 आणि 9. चला सांगा उत्तर काय येईल. सगळ्यात पहिलं सांगा, प्रश्न समजलाय का? प्रश्न समजला असेल तर उत्तर काढता येईल. समजलंय? चला व्हेरी गुड. किती आले उत्तर? छान. बघा इथं लिहितो मुलगा, इथं लिहितो बाप. काय सांगितलं, आज मुलाचे वय बापाच्या 1/7 आहे, म्हणजे जर बापाचं 7 असेल तेव्हा मुलाचं वय किती, 1. आणि दोघांच्या वयांची बेरीज दिली किती, 48. करा बेरीज, 7 आणि 1 8. 8 ने भाग दिला, 8 सक 48, म्हणजे मुलाचे वय आले 6, बापाचे वय काय येणार, 6 7 42. बघा दोघांच्या वयांची बेरीज 48 आहे. पुढे त्यांनी काय विचारले, बापाच्या वयाच्या 1/3 कधी होईल? 1/3 कधी होईल? 42 चे 1/3 काढले, किती आले, 14. आता 14 आलेत, याचं वय आहे 6, मग 8 मिळवले तर वय किती येणार ह्याचं, 14. आणि 14 आलं का वडिलांचे 1/3 झालं. म्हणजे किती वय, किती वर्षानंतर, तर 8 वर्षानंतर त्या मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या किती होणार आहे, 1/3. समजले का काय केले? अरे कळले का? बघा मुलाचं वय घेतलं 1, वडिलांचं वय किती, बापाचं वय 7, आणि त्या दोघांची बेरीज आहे म्हणून आपण केली बेरीज. 7 आणि 1 8. 8 ने भाग दिला, किती आले, 6. म्हणजे मुलाचं वय किती, 6, वडिलांचं वय किती येणार, 6 7 42. आता किती वर्षानंतर वडिलांच्या वयाच्या 1/3 होईल? तर 42 चे आपण 1/3 काढले, किती आले, 14. मग 14 येण्यासाठी त्याला किती वर्ष लागतील? 14 वय होण्यासाठी त्याला 8 वर्ष लागतील. कळलं? मग 8 वर्षानंतर तो मुलगा त्याच्या बापाच्या 1/3 होईल. कळले? अरे समजलंय का? पुढचा प्रश्न बघू. 5 क्विंटल वजा 9 किलोग्रॅम बरोबर किती? ऑप्शन बघा 4.91 किलोग्रॅम, 490 किलोग्रॅम, 491 किलोग्रॅम आणि 4.89 क्विंटल. किती येईल याचं उत्तर? फास्ट मध्ये कमेंट करायची. पहिलं प्रश्न समजून घ्यायचा आणि त्यानंतरच उत्तर करायचं, उत्तर द्यायचं. कळलं? ऑप्शन नंबर 1 भरपूर जणांनी दिला असेल, ऑप्शन नंबर 1, कारण प्रश्न वाचतच नाहीयेत. ठीक, बघा लक्ष द्या. 1 क्विंटल म्हणजे किती? 1 क्विंटल म्हणजेच 100 किलो. मग आता 5 क्विंटल म्हणजेच किती येणार, 500 किलो. त्याच्यातून 9 किलो वजा केलं, किती राहिलं, 491 किलो. ऑप्शन मध्ये दिसतंय 491, मग तेच ऑप्शन बरोबर. किती येणार, 491 किलोग्रॅम. जर तुम्हाला असं दिलं असतं 4.91 क्विंटल तर तो ऑप्शन आला असता बरोबर. 4.91 किलोग्रॅम एवढं नाही उरणार, एवढं कमी नाही. किती, 4.91 क्विंटल दिलं असतं तर तो ऑप्शन बरोबर. नाहीतर किलोग्रॅम असेल तर 491 होईल. समजलं का फरक? बघा अशात सोप्या सोप्या चुका करतात आणि उत्तर चुकून जात. कळले? तर व्यवस्थित लक्ष द्यायचे. प्रश्न आणि उत्तर ऑप्शन सर्व नीट व्यवस्थित वाचायचे. सगळ्यात आधी वाचायला शिका. कळले? पुढचा प्रश्न बघा. एका फलंदाजाने
11 डावात काही सरासरीने धावा काढल्या, 12व्या डावात 90 धावा काढल्या, तेव्हा 12व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी 11व्या डावांच्या सरासरीपेक्षा 5 ने वाढली, तर 12व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी काय असेल? ऑप्शन बघा, 30, 35, 40, 45. काय लिहायचं उत्तर? येईल सोडवता? साईडला होतो, नाही तर भरपूर जण कमेंट करतात, सर प्रश्न दिल्यानंतर जरा साईड होत चला, आम्हाला प्रश्न वाचू द्या, सोडवायचा असतो. चला, किती येईल याचं उत्तर सांगायचंय? किती येईल? बघा, अशा प्रकारचा प्रश्न आला, इक्वेशन घ्यायचे, बरोबर चिन्हाची डावी बाजू उजवी बाजू कशी असते? समान असते. एवढं लक्षात ठेवायचं, बस. गणित सुटलं म्हणजे सुटलं. किती आले? आता भरपूर जणांनी इथं 30 दिलं असेल उत्तर. उत्तर किती आहे? 35. व्हेरी गुड. बघा, 11व्या डावात त्यांनी किती धावा काढल्या? 11व्या डावांची सरासरी किती आहे माहिती नाही? आपण 11व्या डावानंतरची सरासरी पहिलं हे लिहून घेऊ. 11व्या डावांची सरासरी एक्स मानू. किती मानू? एक्स. किती आपल्याला माहिती नाही, म्हणजेच त्याला 11 सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या असेल? एक्सच्या सरासरीने धावा काढल्या. त्यानंतर 12व्या सामन्यात त्यांनी किती धावा काढल्या? तर 90 धावा काढल्यात. ही झाली 12 सामन्यांची एकूण धाव संख्या. 12व्या सामन्यातील एकूण धाव संख्या. पुढं ह्या साईडला पण आपल्याला तेच लिहायचे. 12व्या सामन्यात त्यांनी काय केले? जी 11व्या सामन्यात सरासरी काढली त्याच्यापेक्षा 5 ने धावा जास्त काढल्यात. या दोघांचं पण हे दोन्ही समीकरण कशी आहेत? समान आहेत. मग आपल्याला x ची किंमत काढायची. काय करणार? 11 गुणिले x 11x अधिक 90 बरोबर 12 गुणिले x 12x अधिक 12 पंचे 60. x ला x जवळ न्या, संख्येला संख्या जवळ न्या, म्हणजे इथं काय राहणार बघा? 90 हे 60 प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस 12x वजा 11x. 90 मधून 60 गेले, किती राहिले? 30. x बरोबर किती राहिले? 30. आता x आपण काय म्हणलेलं? 11 डाव्यांची सरासरी विचारलंय काय प्रश्नामध्ये? 12व्या डावानंतर. मग झाले काय? 12व्या डावात सरासरी काय झाली? 5 ने वाढली. 11च्या नंतर 11ची होती सरासरी 30, त्याच्यानंतर 5 ने वाढली, मग किती झाली सरासरी? 35. ऑप्शन नंबर 2. समजलंय? समजलं सगळ्यांना? पाहिजे तर तुम्हाला मी हे सुद्धा समजून सांगेल की दोन्ही समीकरण कशी आहेत? समान आहेत. बघा, जर तुम्ही x ची किंमत इथे टाकली ना, दोघांचं उत्तर समान येईल. x ची किंमत जर इथे टाकली तर काय? बघा, x गुणिले 11 गुणिले x. बघा, इथंच तुम्हाला करून दाखवतो किंवा इकडंच सांगतो. बघा, 11 गुणिले x अधिक 90 ह्याचं उत्तर जेवढं येणार तेवढंच उत्तर 12 कंसात x अधिक 5 ह्याचं उत्तर येणार. x ची किंमत आपण समान टाकली तर. कळलं? आता x ची किंमत किती आपण तिथं काढली? 30. टाकून द्या इथं. 11 गुणिले 30 प्लस 90 बरोबर 12 कंसात 30 अधिक 5. टाकून द्या. 11 त्रिक 33 330 प्लस 90 किती आले? 420 बरोबर. इकडं पण 30 आणि 5 35. 12 गुणिले 35 यांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार सुद्धा किती येणार? 420च. झालं का? दोन्ही इक्वेशन बरोबर बरोबर चिन्ह असेल तर त्याचा अर्थ काय? डावी बाजू उजवी बाजू समान. कळलं? अरे समजलं का? अशा प्रकारचा प्रश्न आला, काय करायचं? अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जेवढे पहिले असतील सामने तेवढे सामने घ्यायचे, सरासरी xच मानायची. अधिक पुढच्या सामन्यामध्ये किती धावा काढल्यात त्या धावा याच्यात प्लस करायच्या. झाल्या 12 सामन्यातील जेवढे सामने असतील त्या सामन्यांच्या एकूण धावा. नंतर जो सामना शेवटचा आहे त्याच्यानंतर सरासरीमध्ये जो बदल झालाय तो लिहायचा. वाढला असेल x मध्ये प्लस करायचा, कमी झाला असेल x मधून मायनस करायचा. कळलं? नंतर बाकीचं समीकरण तुम्हाला सोडवता येतच आहे. समजलं का? कळलंय का? बघा,
हे एवढं तुम्हाला डीपली समजून सांगितले, एवढं कोण सांगतही नाही. कळलं? जर आवडला असेल तर आत्ता लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यायचे. ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नाही, लाईक करून घ्या. कळलं? चला पुढचा प्रश्न बघू. एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. 10 नवीन मुलांनी प्रवेश घेतला आणि सरासरी 6 महिन्यांनी वाढली, तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती? ऑप्शन बघा, 19 वर्ष, 12 वर्ष, 11 वर्ष, 10 वर्ष. तर 6 महिने वगैरे असं काही आलं का मुलं ज्यांची बेसिक क्लिअर नाही ते घाबरतात. 6 महिने म्हणजे काय घ्यायचं नक्की? तर एवढंच लक्षात ठेवायचं, एका वर्षाला एकूण महिने किती? 12. त्यापैकी 6 महिने म्हणजे काय? अर्ध. मग अर्ध घ्यायचं. अर्ध म्हणजेच काय? 0.5. कळलं? सोप्या पद्धतीने बघा, 30 मुलं होती, सरासरी वय किती होती? 8 वर्ष. मग 30 मुलांचे एकूण वय किती झालं? 8 त्रिक 24, 240 वर्ष. पुढे काय झाले? 10 नवीन विद्यार्थी आले, 10 नवीन मुलं आली. पहिले 30 होती, आता नवीन 10 आली, किती झाले? 40. काय सांगितले? सरासरी 6 महिन्यांनी वाढली. पहिली सरासरी होती 8, आता 6 महिन्यांनी म्हणजेच 0.5 ने वाढली. 0.5. अरे अर्धा टक्क्याने वाढले ना. पहिले 8 होती, 6 महिने म्हणजेच अर्धा. तुम्हाला आता सांगितलं 3 महिने असतं तर 0.25, 6 महिने आहेत 0.5, 9 महिने असतं तर 0.75. वाढले असेल प्लस करायची, कमी झाले असेल मायनस करायची. तर करा यांचा गुणाकार. 0 लिहून टाकला. 4 आपण 24, 4 8 32 आणि 2 34, एक घर सोडून पॉइंट. म्हणजे त्या 40 विद्यार्थ्यांचं एकूण वय किती? 340. त्यामधील 30 विद्यार्थ्यांचं वय किती आहे? 240. त्या 30 विद्यार्थ्यांचं वय ह्याच्यातून जर मायनस केलं तर राहिलेलं कोणाचं असणार? त्या नवीन विद्यार्थ्यांचं वय किती आहे? एकूण 100. एकूण विद्यार्थी किती आहेत? 10. मग 10 ने भागलं तर त्यांची सरासरी किती आली? 10 वर्ष. समजलंय? एकदम सोप्या पद्धतीने. कळले का? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघू. 7वीच्या वर्गातील 29 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 13.5 वर्ष होते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती असेल? ऑप्शन बघा, 60, 37, 57 आणि 75. किती येईल याचं उत्तर? बघा, एकदम खतरनाक, एकदम शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतो, नीट लक्ष ठेवायचं. जर एक नवीन व्यक्ती कोण आला किंवा गेला तर ह्या पद्धतीने सोडवलं तर उत्तर येऊन जाईल. पहिले जेवढे विद्यार्थी असेल ते घ्यायचे, नंतर गुणिले काय करायचे? गुणिले जो सरासरी मध्ये बदल झालाय. मी काय म्हटलं? बदल. मग ती वाढली असेल, कमी झाली असेल, काय हरकत नाही, फक्त बदल बघायचा. 12 होती सरासरी, आता 13.5 झाली, म्हणजे 12 आणि 13.5 मध्ये 1.5चा फरक आहे. ह्याला गुणिले करा, जो फरक असेल तो. नंतर सरासरी 12 होती, 13.5 झाली, म्हणजे वाढली तर प्लस करा. जर सरासरी 12 असेल, 10 झाली, कमी झाली असेल तर इथं मायनस करा. वाढली प्लस करा. प्लस जेवढी सरासरी झाली नंतरची ती सरासरी डायरेक्ट घ्यायची. आता काय करायचंय? गुणाकार आणि बेरीज. एक स्टेप मध्ये उत्तर करा. गुणाकार 15 9 35 600, 13 हातचे, 15 दुने 30, 30 अंदा 40 आणि 3 43. एक घर सोडून पॉइंट किती आलं? 43.5 प्लस हे 13.5, 5 आणि 5 10, एक हातचा, 3 आणि 3 6 आणि 1 7, 4 आणि 1 5. किती आले? 57.0. म्हणजे शिक्षकाचं वय किती असणार? 57 वर्ष. ऑप्शन नंबर 3. समजलं सगळ्यांना? बघा, इथं गुणाकार करून नंतर मग त्याची वजाबाकी. पहिलं 29 विद्यार्थ्यांचे एकूण वय काढणार, नंतर वर्ग शिक्षकाला, मग 30 विद्यार्थी, वर्ग शिक्षक आणि 30 ते एकूण विद्यार्थी त्यांचं वय काढणार, नंतर त्याच्यातून वजा करणार. खूप वेळ जाईल. अशा पद्धतीने केलं, काही सेकंदात उत्तर येईल. आणि अशा प्रकारचं कोणतंही गणित येऊ द्या, कोणतंही, किती अंक तुम्ही चेंज करा, ह्याच्यात किती अंक चेंज करा तरी उत्तर येणार म्हणजे येणार 100%.
फक्त काय सांगतो ते नीट ऐकायचं. त्याला नसल समजलं, व्हिडिओ परत एकदा बघायचे, समजून जाईल. कळलं? सरासरी वाढली असेल, पहिल्या सरासरीमध्ये जेवढे एकूण असतील पहिले ते घ्यायचे. एकच जण आला असेल तर, नवीन एक आलाय, जेवढे पहिले असेल ते घ्यायचे. सरासरीमध्ये जो बदल झाला असेल तो त्याला गुणिले घ्यायचा आहे. सरासरी वाढली असेल तर प्लस करायचंय, सरासरी कमी झाली असेल तर मायनस. पण वाढली असेल कमी झाली असेल त्याचा फरक इथं होणार नाही. जो पण फरक आहे तो गुणाकारात घ्यायचा म्हणजे घ्यायचा. वाढली तर प्लस, कमी झाली तर मायनस, जेवढी झाली असेल तेवढी. वाढली असेल प्लस करून घ्यायची, कमी झाली असेल मायनस करून घ्यायची. आलं उत्तर. समजलंय? कशी वाटली ट्रिक? आवडली असेल? ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्यायचं. आणि लिंक महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले टिक्कर मराठीची लिंक गेली पाहिजे. ह्या वर्षी पोलीस भरतीमध्ये आपल्या टिक्कर मराठीचाच गुलाल उडला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच इच्छा आहे. कळलं? आणि आजचे आपले प्रश्न संपलेले आहेत. बघा, टिक्कर मराठी ऍप ज्यांनी आतापर्यंत डाउनलोड केलं नसेल करून घ्या. कारण आपले 100 डे चॅलेंजचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्व लेक्चरची पीडीएफ तुम्हाला फ्री मध्ये भेटेल. आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये बघा, इथे सेकंड नंबर ऑप्शन आहे फ्री पीडीएफ. यामध्ये तुम्हाला सर्व पीडीएफ फ्री मध्ये भेटेल. मग अंकगणित असू, मराठी व्याकरण असू, जीके असू, बुद्धिमत्ता असू, सर्व काही पीडीएफ तुम्हाला फ्री मध्ये भेटून जाईल. कळलं? आणि पोलीस भरती 2024 ची तयारी करत आहात, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, जास्तीत जास्त लिंक शेअर करायची आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करायचे. समजलं? आणि चला, परत भेटूया आपण दररोज दुपारी 1 वाजता, न विसरता 100 डे चॅलेंज आपल्या अंकगणिताचं लेक्चर दररोज दुपारी 1 वाजता असतं. तर सर्वांनी न विसरता न चुकता 1 वाजता यायचं म्हणजे यायचं. जरी तुम्हाला नोटिफिकेशन नाही आलं तरी पण 1 वाजता यायचंय. चेक करायचं आपलं लेक्चर आहे. कळलं? चला मग आज आपण इथेच थांबूया. थँक्यू. जय हिंद.